सुप्रभात सज्जन श्रोते, साधक, चिंतक आणि सर्व ईश्वरी संकल्पनेला उलगडून पाहू इच्छिणारे सर्व जिज्ञासू आपल्या मित्रांनो, काल आपण पूर्णाहंकार या पद्धतीने विश्वात चालू असलेल्या ध्यान, चिंतन, मनन, निधिध्यासन या सहज प्रक्रियेचं आलोडन केलं, परामर्श घेतला. आता पुढे जाऊया. शव, शिव आणि ध्यान. शव, शिव, ध्यान. आता हा जो शिव शब्द आहे तो शिव शब्द शव इव, शवाप्रमाणे असा आपण पाहू शकतो. शव इव, शवाप्रमाणे आहे, परंतु शव नाही, तो शिव. आणि शव म्हणजे काय, तर शवाप्रमाणे आहे तो शिव. याचा अर्थ मेल्यासारखा झोपलाय तो शिव. पण मेल्यासारखा झोपलाय याचा अर्थ असा आहे की झोपलेला जिवंत आहे. तो मेल्यासारखा दिसत असला तरी त्याच्या संपूर्ण शरीरातून इंद्रियांना प्राण ऊर्जा पुरवणारी जी आद्य नाडी आहे ती जिवंत आहे. म्हणजे जोपर्यंत सर्व इंद्रियांना प्राण ऊर्जा पुरवणारी मुख्य नाडी वहनात असते तोपर्यंत त्या इंद्रियांना विश्रांती मिळते. तेव्हा तो संबंधित माणूस मेल्यासारखा झोपतो. परंतु मेल्यासारखा झोपतो याचा अर्थ त्याची इंद्रिय लहान मुलासारखी विश्रांती घेत असतात आणि इंद्रियांना विश्रांती देणारी आद्य नाडी जी त्याच्या संपूर्ण शरीराला व्यापून उरलेली आहे ती चालू असते. म्हणून शिव जेव्हा असतो, शिव हे तत्व आहे ते जेव्हा समाधीत असतो तेव्हा शिव हा सुद्धा शव इव असतो. याचा अर्थ एवढाच आहे की विश्वामधून स्पंदित होणारी संपूर्ण विश्वातील सगुण साकार आणि अर्थातच जड चेतन यांना आवश्यक असणारी जी मुख्य ऊर्जेची वाहिनी आहे, जो मुख्य ऊर्जा स्रोत आहे तो कधीही संपत नाही. म्हणून चेतना कधीही संपत नाही. अशा अर्थाने हे विश्व जेव्हा परिपूर्ण शांत वाटतं तेव्हा सुद्धा आणि जेव्हा आपण जागे झाल्यानंतर या विश्वातील सर्व चेतनेच्या गोष्टी आपण जाणतो तेव्हा सुद्धा विश्व त्याच्या ठाई शव इव आहे. म्हणजे विश्व त्याच्या जागी स्वतः काही न करता त्या विश्वाच्या मध्यातून जी ऊर्जेची आद्य नाडी स्रवत आहे ती जशीच्या तशी चालू आहे. तेव्हा माणूस जेव्हा समत्वाच्या अधीन असतो तेव्हा तो शिव समाधीत असतो. याचा अर्थ त्याची इंद्रिय कोणत्याही तऱ्हेने ईषणाग्रस्त नसतात. ती सर्व इंद्रिय फक्त शांत निवांतपणे प्रस्फुटित होत असतात, वर खाली होत असतात. परंतु इंद्रियांचा जो आशय आहे, ईषणा, लोकेशणा आहे, दारेशणा आहे, वित्तेषणा आहे, वेगवेगळे ज्या आशय घन इच्छारूपी गोष्टी आहेत त्या जेव्हा शांत निवांत असतात आणि फक्त देह वर खाली होत असतो तेव्हा कोणीही माणूस, मग तो गाढ निद्रेत असो किंवा जागेपणी समत्वाच्या अधीन असो, तेव्हा कोणीही माणूस शव इव समाधीत असतो. म्हणजे शवाप्रमाणे परंतु समत्वाच्या अधीन. याचा अर्थ असा आहे, शवाप्रमाणे म्हणजे तिथे व्यक्तिगत इच्छा अपेक्षा ईषणा नाही, फक्त देह वर खाली होत आहे. अशा वेळेला तो गाढ निद्रेतला देह असो किंवा समाधीतला साधू असो
ही दोन्ही अवस्था खऱ्या अर्थाने आपली शव इव म्हणजे शिवसमाधीची असते किंवा शिव याच्यामध्ये सुद्धा शव इव म्हणजे शवाप्रमाणे असा जो निर्देश आहे तो लक्षात घेतला की हा जो शिव आहे विश्वाच्या मुळाशी तो शव इव म्हणजे बघायला गेलं तर शवाकार, परंतु शवाकार शव जे आहे ते संपूर्णपणे नाहीस होत नाही, देह संपूर्णपणे नाहीस होत नाही, विश्व कधीही संपूर्णपणे नाहीस होत नाही. अशा अर्थाने विश्व हे शिव इव समाधीत असतं, विश्व हे शव इव समाधीत असतो. याचा अर्थ विश्व कधीच नव्हते, नाही, असणार नाही अशी स्थिती कधीच नाही. विश्व कधी नव्हते, विश्व कधी असणार नाही, विश्व कधी नसेल असं कधी झालेलं नाही. नव्हते, असणार नाही आणि नसेल असं ज्या बाबत घडत नाही त्या विश्वालाच खऱ्या अर्थाने शिव म्हणतात. म्हणजे विश्व त्याचं म्हणून काही करत नसलं तरी विश्वातील जी आद्य शक्ती आहे ती अशी ना तशी चालूच असते. त्या कारणाने त्या आद्य शक्तीद्वारे जसं शरीरातील नाडीद्वारे शरीर हलत असतं तसं त्या आद्य नाडीद्वारे त्या शिवनाडीद्वारे हे विश्व असं ना तसं स्पंदित होतच असतं. अशा अर्थाने संपूर्ण विश्व शिवसमाधीत आहे आणि तो शिव मात्र शव इव म्हणजे स्वतःहून काही हालचाल न करणारा केवळ स्पंदनामध्ये वर खाली ऊर्जा रूपे होणारा असा तो आहे. तेव्हा हे विश्व शिवसमाधीत आहे आणि शिव याचा अर्थ शव इव असा आपण एकदा समजून घेतला. आता हे लक्षात आल्यानंतर आपल्या इच्छेचा इथे प्रश्नच नाही. सतत ऊर्जेची उलघाल चालू आहे, सतत ऊर्जेचं अभिसरण चालू आहे. अशा अर्थी सतत असं ना तसं ध्यान चिंतन मनन निधिध्यासन चालूच आहे, चालूच असतं आणि चालूच राहणार. हे जर थोडस आपण लक्षात घेतलं तर आता आपणाला थोडं पुढे जाता येईल. काल आपण पाहिलं की जिथे आपण बोट लावतो तिथे नाडी लागली की तिथे आपणाला आतून स्फुरण पावणारे नाडी म्हणजेच तो रक्त प्रवाह जो आहे त्याची जाणीव होते. हे जिथे जाणीव आहे तिथे तिथे शिवतत्व आहे. जाणीव आणि शिवतत्व याचा अर्थच आपण जिवंत आहोत याची खूण आहे. परंतु जेव्हा नारायण पाटणकर म्हणून ओळखणारी जाणीव जी आहे म्हणजे या नारायण पाटणकर मधून वहनात असणारी जी आद्य नाडी आहे ती जेव्हा बंद पडते तेव्हा मी ही जाणीव नष्ट होते. पण मी ही जाणीव नष्ट झाली तरी सुद्धा मी मेला का? तर मी ही जाणीव नष्ट झाली तर अशा वेळेला मी मरतो. म्हणजे ज्याला मी म्हणून जाणवतो, ज्याला आपली नाडी, ज्याला आपला रक्तप्रवाह, ज्याला शिरेवर बोट ठेवल्यानंतर आतून स्पंदित होणारा रक्तप्रवाह जाणवतो, असा जो कोण आहे अर्थात तो काल्पनिक असतो. कारण प्रत्येक देहाला जे नाव असतं ते असं ना तसं ठेवलेलं घेतलेलं असतं. म्हणून जेव्हा माणूस मरतो तेव्हा खऱ्या अर्थाने दुसरं तिसरं काही मरत नाही. कल्पनेने घेतलेले नाव, कल्पनेने व्यवहारात वावरत असलेले नाव ते कल्पनेतून पुसलं जातं आणि ते नाव पुसलं जातं. मग असं म्हणायचं का की माणूस मरतो तेव्हा तो जिवंत असतो? तर माणूस मरतो तेव्हा तो माणूस या व्याख्येने म्हणजे अहम जाणवणारा म्हणून जिवंत जरूर नसला तरी सुद्धा जेव्हा माणूस मरतो तेव्हा ज्या अर्थी त्याचं शरीर काही काळ अस्तित्वात असतं त्या अर्थी त्या शरीराअंतर्गत असणारे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही 5 मूल तत्व काही ना काही स्वरूपात अस्तित्वात असतातच. परंतु आता त्या पंचतत्वांना आधारभूत असलेली आद्य नाडी ज्याला सर्वसाधारण आपण अहम म्हणतो तो मी गेल्या कारणाने आता ती पंचतत्व पुन्हा कधी पुनरुज्जीवित जशीच्या तशी होऊ शकत नाहीत. अशा वेळेला त्या पंचतत्वांचे
जे विघटन चालू होते त्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही शरीरातील 5 तत्व हळूहळू हळूहळू त्या पंचतत्वात मिसळून जातात. आणि जेव्हा पंचतत्व पंचतत्वात मिसळून जातात तेव्हा खऱ्या अर्थाने आद्य नाडी रूपामध्ये मानवाचं संपूर्ण शरीर विघटित होतं. म्हणजे मानव मरतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची अहमची जाणीव मरते. अहमची जाणीव मेली तरी सुद्धा शरीर आणि त्याची पंचतत्व यथावकाश विघटित होईपर्यंत असतातच असतात. म्हणून म्हणायचं की जेव्हा माणूस ध्यानात समाधीत असतो तेव्हा तो शव इव, शवाप्रमाणे, परंतु तो शिवसमाधीत असतो. आणि जेव्हा माणूस पडतो, जेव्हा माणसाचा अहम जातो, जाणीव नष्ट होते, तेव्हा तो शव असतो. म्हणून अहमची जाणीव नष्ट होणं म्हणजे शव, आणि अहमची जाणीव असून सुद्धा ती जाणीव न जाणवता शांत निवांत राहणं म्हणजे शिव. अहम जाणीवेत असून सुद्धा तो जाणवत नाही इतक्या सूक्ष्मतेने माणूस जेव्हा असतो तेव्हा एक तर तो सुषुप्तीत असतो, किंवा एक तर तो समत्वाच्या अधीन असल्यामुळे समाधीत असतो. म्हणून अहमची जाणीव असून सुद्धा जाणवत नाही इतक्या सूक्ष्म अवस्थेत माणूस पूर्ण सुषुप्तीत असतो किंवा पूर्ण समाधीत असतो. तेव्हा तो खऱ्या अर्थाने शव इव म्हणजे शिव समाधीत असतो. आणि विश्व हे नेहमीच शव इव म्हणजे शिव समाधीत आहे. परंतु विश्वातील चैतन्य घेऊन जे जे देह जन्माला येतात ते मुंगीपासून माणसापर्यंत जोपर्यंत त्यांचा अहम जाणवतो तोपर्यंत ते एक गाढ सुषुप्ती आणि अर्थातच पूर्ण समत्वाच्या अधीन असणं या 2 अवस्था जेव्हा असतात तेव्हा विश्वातील प्रत्येक कीटकापासून माणसापर्यंत तेव्हा ही सर्व अवस्था शव इव, परंतु शव नव्हे शिवसमाधीची असते. आणि जेव्हा मुख्य जाणीवेचा स्पंद म्हणजे मुख्य आद्य वाहिनी जी आहे, आद्य नाडी आहे, ती स्पंदित व्हायची थांबते तेव्हा इंद्रिय काही काळ राहतात. परंतु इंद्रियांना प्रेरणा देणारी मुख्य शक्ती निघून गेल्या कारणाने ती इंद्रिय असून नसल्यासारखी होतात. तेव्हा ती शवावस्था असते. तेव्हा शवावस्था याचा सरळ अर्थ आहे अहमची जी मुख्य जाणीव आहे ती नष्ट होणे. आणि शिव याचा अर्थ आहे अहमची जाणीव असताना सुद्धा ती अतिसूक्ष्म होते. आणि अतिसूक्ष्म जी अहमची जाणीव असते ती जेव्हा गाढ निद्रेत असते तेव्हा आणि पूर्ण समत्वाच्या अधीन जागेपणी माणूस असतो तेव्हा दोन्ही वेळेला ती शिवावस्था असते. आणि शिवावस्था ही इतरांना शव इव म्हणजे जणू काय मेलाच आहे अशी जरी वाटली तरी शिवावस्था ही विश्वाच्या मुळाशी असलेली खरी खुरी जाज्वल्य अवस्था आहे. तेव्हा शिवावस्थेत असतो, समाधीत असतो आणि गाढ सुषुप्तीत असतो. या तिन्ही अवस्था म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेली शव इव, शवाप्रमाणे, परंतु प्रत्यक्ष शिवावस्था आहे. शिव याचा अर्थ शिव शिवणे, स्फुरणे. म्हणजेच आता हा जो बोलणारा आहे तो बघायला गेलं तर पूर्णपणे शांत असला तरी सुद्धा त्याच्या आत जे स्फुरण चालू आहे ते स्फुरण डायरेक्ट त्या आद्य नाडीतून मुखावाटे तुमच्यापर्यंत येत आहे. अशाही अवस्थेत बोलणारा माणूस जे जे दिसतो ते ते बोलतो, त्याला त्याला अनुरूप बोलतो. ध्यान, चिंतन, निधिध्यासन, मनन म्हणजे काय सांगतो हे जेव्हा तो उत्स्फूर्तपणे सांगतो तेव्हा असा बोलणारा माणूस सुद्धा शिवावस्थेत असतो. तेव्हा शिवावस्थेतच विश्वाचं ध्यान, चिंतन, मनन, निधिध्यासन याचं ज्ञान होतं. आणि शिवावस्थेमध्ये विश्वाचे हे संपूर्ण मूळ कळल्यामुळे या संपूर्ण मूळ करणाऱ्या शिवावस्थेलाच पूर्णाहंकार म्हणतात. आणि एकदा का आपणाला पूर्णाहंकाराची जाणीव झाली की आपणाला शव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, मुख्य आद्य नाडीतून प्रवाहित होणारी धारणा जोपर्यंत आहे तोपर्यंत शिव ती शिवावस्था आहे. ती शिवावस्था जागेपणी थोडी उच्छृंखलता आल्यामुळे जरी मावळल्यासारखी वाटली
तरी तेव्हा आद्यनाडी चालू असते. म्हणजे ती शिवावस्था एक तऱ्हेच्या इषणायुक्त जगात असते. परंतु इषणायुक्त जगात राहून सुद्धा जेव्हा समत्वाच्या अधीन माणूस जातो तेव्हा शिवावस्था त्याच्या मूळ अवस्थेला असते. तशाच पद्धतीने सुषुप्तीमध्ये सुद्धा शिवावस्था तिच्या मूळ अवस्थेत असते. याचा अर्थ आहे सुषुप्तीत मी आहे अशी जरी जाणीव नसली तरी मी आहे अशी जाणीव नाही. ही ज्या अर्थी जाग झाल्यानंतर निर्माण होते त्या अर्थी सुषुप्तीमध्ये सुद्धा मी नाही ही जाणीव सुद्धा सुषुप्त असते. म्हणून मी नाही अशी जाणीव सुषुप्तीमध्ये सुषुप्त असते. मी आहे किंवा नाही ही जाणीव समत्वाच्या अधीन असताना समाधीमध्ये सुद्धा सुषुप्तीत असते. म्हणून व्यक्तिगत असण्या नसण्याची जाणीव जेव्हा सर्वार्थाने सुषुप्त असते तेव्हाच त्याला गाढ निद्रा किंवा जागेपणाची समाधी म्हणतात. म्हणून शिवावस्था ही नेहमीच व्यक्तिगत जाणीव नसून एक तर ती वैश्विक असून नसलेपणाची जाणीव असते किंवा असे म्हणा असणे नसणे याच्या पलीकडची जी जाणीव असते तीच ती शिवावस्था जी सुषुप्तीत असते आणि समत्वाच्या अधीन असताना माणसामध्ये समाधी अवस्थेत असते. तेव्हा शिवावस्था एकदा कळल्यानंतर शिवावस्था याचा साधा सरळ अर्थ असे शिवावस्था म्हणजे एक मुख्य ऊर्जेचा प्रवाह सर्व सचेतन शरीरांमधून चालू असतो आणि हा सचेतन शरीरांमधून चालू असणारा मुख्य ऊर्जेचा प्रवाह जेव्हा थांबतो तेव्हा ते सचेतन शरीर आहे ते अचेतन होतं. अर्थात ते सचेतन शरीर अचेतन झालं तरी सुद्धा इंद्रिय ताबडतोबीने नष्ट होत नाहीत. म्हणजे माणूस मेला की त्याचा हात हलायचा जरी थांबला तरी हात हा हातरूपाने जोपर्यंत दिसतो तोपर्यंत त्या हातामध्ये असणार पृथ्वी तेज वायू आकाश ही पाची तत्व इंटॅक्ट आहेत. कालांतराने निसर्गाची प्रक्रिया होऊन ही पाची तत्व निसर्गात मिसळून जातात आणि तेव्हा मात्र शरीर जातं. परंतु शरीर असलं किंवा शरीर नसलं तरी सुद्धा शरीराच्या येण्याला शरीराच्या जाण्याला कुठलीही गोष्टवर येण्याला कुठलीही गोष्ट जिथून आली तिथे जाण्याला जी गोष्ट कारणीभूत असते त्याच गोष्टीला शिवावस्था म्हणतात. म्हणजे शिवावस्था याचा केवळ आणि केवळ अर्थ असा आहे चैतन्याच्या हालचालीचं जे सूत्र आहे ते मुख्य चैतन्याच्या त्या ही जी आपली अनंत ऊर्जा आहे तिची हालचाल म्हणजे शिवावस्था. एकदा का हे आपल्या लक्षात आलं की आपणाला शिवावस्था गाठायची म्हणजे काय गाठायची तर अशी कल्पना करा अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे असं ज्या गणपतीचं वर्णन केलेलं आहे तो गणपती म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडाचा जो पाया आहे त्याला चरण युगुल म्हटलेला आहे. तो पाया अत्यंत स्थिर आहे आणि अत्यंत स्थिर पाया न हलणारा पाया म्हणूनच त्याला चरण हलत नाही असं म्हणतात. म्हणून ही जी शिवसमाधी आहे तिचा जो पाया आहे तेच ते चरण युगुल आणि शिवसमाधी कधीही सुटत नाही. शिवत्व कधीही सुटत नाही. म्हणून चरण युगुल जे आहेत या महागणपतीचे ते कधीही स्थिर असतात. परंतु पाय स्थिर असून सुद्धा स्थिर पायावर जशी इमारत उभी राहावी तसंच त्या स्थिर पायातूनच ऊर्जा संक्रमित होते आणि ती ऊर्जा बृहत होते वाढत जाते. तेव्हा अकार चरण युगुल मधून उकार उदर विशाल म्हणजे स्थिर पायावरती स्थिर तत्वावरती हे शिवाचे चरण आहेत ज्याला आपण महागणपतीचे चरण म्हटलेले आहेत. तर ब्रह्माचा पाया अत्यंत स्थिर आहे शाश्वत आहे आणि हा जो ब्रह्माचा पाया स्थिर आहे शाश्वत आहे हा पायात सर्वात खोलवर गेलेला आहे. म्हणून तुमच्या आमच्या शरीरात आज अत्यंत खोलवर असलेला पाया हेच ते लुप्त गुप्त विष्णू तत्व आहे आणि हे लपलेलं परंतु सर्वांच्या आत असलेलं
हे लपलेलं आणि सर्वांच्या आत असलेलं हे जे विष्णू तत्व आहे तेच ब्रह्माच्या आतलं, तेच ब्रह्माच्या आतील चरण युगुलाचं, तेच महागणपतीच्या चरण युगुलात लपलेलं विष्णू तत्व आहे. म्हणून हे ब्रह्माचे जे चरण युगुल आहे ते विष्णू तत्व आहे. त्याला आपण लपलेलं अशा अर्थी तम म्हणतो. परंतु पाया मजबूत आहे आणि त्या पायावर इमारत उभी होतेच होते. त्या अर्थाने या सुप्त गुप्त एनर्जीतूनच तिच्या ऍक्टिव्हेट होण्यामुळे, त्या चैतन्याच्या क्रियान्वित होण्यामुळे जेव्हा अनेकानेक गोष्टी घडतात तेव्हाच त्याला बृहत होणे म्हणजे ब्रह्मदेवाचं पुढे पुढे निर्माण होण्याचं म्हणजे रजोगुणाचं कारण म्हणतात. म्हणून अकार चरण युगुल हे त्या ब्रह्माचे, हे त्या ब्रह्मणस्पतीचे, हे त्या महागणपतीचे स्थिर शाश्वत अधिष्ठान दाखवणारे विष्णू तत्व आहे. त्याच विष्णू तत्वावर बृहत होऊन ऊर्जा जेव्हा संक्रमित होते तेव्हा विश्वाची निर्मिती होते. तिथे ते ब्रह्माचं बृहत होणं रजोगुणी तत्व आहे. आणि हे सर्व ज्ञान शिवतत्वच ध्यानात असताना त्याच्या नकळतच हे सर्व चालू असतं. आणि त्याच्या नकळत चालू असलेलं ही गोष्ट जेव्हा एखाद्या माणसाला गावते तेव्हा खऱ्या अर्थाने हा ब्रह्माचा किंवा ब्रह्मणस्पतीचा महागणपतीचा चरण युगल रूप विष्णू रूप असा हा तमोगुणी पाया, ब्रह्मरूप असा हा रजोगुणी बृहत वाढणारा, बृहत म्हणजे भूमा होणारा असा हा उदर विशाल असा हा भाग, आणि हे सर्व ज्ञान ज्याला कळतं तो मकार महामंडल मस्तकारे हे आहे शिवतत्व, हे आहे ज्ञान तत्व. आणि यालाच खऱ्या अर्थाने आपण पाया म्हणजे विष्णू तत्व तमोगुण, उदर म्हणजे ब्रह्मतत्व रजोगुण, आणि महामंडल ज्ञान म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक ज्ञान ब्रह्मज्ञान हे आहे ते शिवतत्व. म्हणून हे ब्रह्म किंवा हा ब्रह्माचा नायक ज्याला ब्रह्मणस्पती म्हणतात किंवा पुढे जाऊन त्याला महागणपती म्हटलं गेलं तर हा ब्रह्मणस्पती ब्रह्माचा नायक महागणपती पायाच्या ठिकाणी विष्णू रूपाने तमोगुणी आहे. नंतर तिथूनच तो व्यापक होत सगुण साकार रूपाने जेव्हा येतो तेव्हा बृहत होणारा तो ब्रह्मदेव रूपी ब्रह्म दिसणाऱ्या पद्धतीने दाखवणारा सगुण साकारत्वाने येणारा असा तो बृहत होणारा ब्रह्मदेव आहे. तो रजोगुणी आहे. आणि हे ज्ञान आपलं शिवध्यान न सोडता जेव्हा एखाद्याला होतं तेव्हा ते महामंडल मस्तकारे म्हणजे ते शिवज्ञान आहे. ते खऱ्या अर्थाने हे जे आपण म्हणतो शिवध्यान चालू आहे विश्वामध्ये म्हणजे संपूर्ण जगामध्ये ते ध्यान चालू आहे. कळत न कळत ध्यान चिंतन मनन निधिध्यासन जे चालू आहे हे जेव्हा कळतं तेव्हा तिथे ते महामंडल मस्तकाकार जे गणपतीचं अत्यंत ज्ञानी रूप आहे ते तिथे कार्यरत असतं. मग आता आज आपण हे जे पाहिलं याच्यातून आपल्याला एक निश्चित ध्यान येऊ शकेल की आपणच ते अकार चरण युगुल उकार उदर विकार अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे आपणच ते विष्णू ब्रह्म आणि शिवरूपी खऱ्या अर्थाने ब्रह्ममंडल आहोत. हे जर आपल्या लक्षात आलं तर प्रत्येक मानवाला आता एक गोष्ट करून पाहता येईल की आपल्या शरीरात जितक्या काही पेशी आहेत त्या पेशींची संख्या जी काय असेल ती शास्त्रज्ञांना माहिती. त्या सर्व पेशींमध्ये ज्या अर्थी प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आहेत आणि पेशीच्या मध्ये ज्या अर्थी कोरी जागा आहे ती पेशीच्या मधील कोरी जागा ज्याला ज्याला गावली ज्याला ज्याला ध्यानात सापडली त्याला त्याला आपल्या ह्या ब्रह्मरूपी शरीरातील संपूर्ण उघडी दारं गावली. आणि या संपूर्ण उघड्या दारातून तो ब्रह्माचा प्रकाश येताना तो पाहू शकतो. आणि ह्या प्रकाश वाटा
म्हणजे ह्या ब्रह्मप्रकाशाच्या वाटा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या पेशीतील रिक्तता आहे. तेव्हा आपल्या पेशीतील रिक्तता जो पाहू शकला तो तसाही रिक्त होऊन सुद्धा आपण पूर्ण प्रकाशाने भरलेलो आहोत. खऱ्या अर्थाने विश्वाचा प्रकाश आपण आहोत हे तो जाणू शकेल. आणि पूर्णाहंकार म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेला अहम आपणच आहोत हे तो जाणू शकेल. अशा तऱ्हेने पूर्णाहंकाराची अनुभूती जो घेतो तो एकाच वेळेला ब्रह्मदेव आहे, एकाच वेळेला विष्णू आहे, त्याच वेळेला तो महादेव आहे. आणि तिन्ही नसताना तो केवळ आणि केवळ या विश्वातील शिवस्फुरण आहे. सतत 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 हे जे ज्ञानाचं स्फुरण आहे ते ज्ञानाचं पुरण म्हणजेच पूर्ण अहंकार म्हणजेच विश्वाच्या मुळाशी आपण असल्याची शुद्ध जाणीव म्हणजेच विश्व आणि आपण दोन नाही, आपण केवळ एकच आहोत. म्हणजेच एकोहम, केवळ एकच बोट वर करता येतं, दुसरं बोट इथे नाही याची जाणीव. हे जेव्हा सर्व आपणाला जाणवेल तेव्हा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण जन्माला येऊन जन्माचं सार्थक झालं. तेव्हाच आपणाला कळेल कि जान इसलिए होती है क्योंकि हमें सब कुछ जानना है. सब कुछ जानने के लिए जान होती है. म्हणजे ज्ञानासाठीच जीवन आहे. हे ज्याला कळलं तो पूर्णाहंकार म्हणून जसा असतो तसा कायमस्वरूपी शिव शिव आणि शिवच असतो. धन्यवाद.